आता बरेच कोणी ऍडिक्शन करतं, कोणी दारूचं करतं, कोणी सिगरेट वगैरे घेतं. त्या ऍडिक्शनचा लाईफस्टाईलचा गर्भवती महिलेच्या मुलावरती होतो का इफेक्ट, म्हणजे बाळावरती इफेक्ट होतो? डेफिनेटली बाळावरती होत असतो. कारण कसं असतं की ब्रेन म्हणजे ज्यावेळेला काही अल्कोहोल एडिक्शन किंवा अशा ऍडिक्शन्स केले जातात, तर ऍडिक्शनचा कुठेतरी त्या स्त्रीच्या भावनांवरती, स्त्रीच्या मेंदूवरती परिणाम होतो आणि त्या परिणामाचा बाळावरती सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळे मोस्टली अशा प्रकारचे अंमली पदार्थांचं सेवन या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये टाळलं गेलं पाहिजे, कारण जो त्रास आईला होणार आहे तोच त्रास त्या बाळाला सुद्धा होणार आहे. सो आता जे बाळ जे असतं प्रेग्नन्सीमध्ये ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. म्हणजे उदाहरणार्थ पित्याकडून जेव्हा बीज आला, ते बीज काय होतं की प्लासेंटाला अटॅच होतं आणि प्लासेंटाला अटॅच झाल्यानंतर ते बाळ म्हणजे कोणती दुसरी इंडिपेंडेंट पर्सनॅलिटी नाहीये. ते बाळ काय तर त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे आणि त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं स्त्रीला जे काही इश्यूज येतील ते डेफिनेटली त्या बाळालाही इश्यूज येणार आहेत. स्त्रीवरती जो काही परिणाम होईल तो सेम परिणाम त्या बाळावरती सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे जागरूकपणे काही गोष्टी अवॉइड केल्या गेल्या पाहिजे.